नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपली बॅच जी आहे फुल लेंथ बॅचेस राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन गट ब क पूर्व प्लस मुख्य 2025 साठी ज्या फुल लेंथ बॅचेस आहेत त्या कशा डिझाइन केलेल्या आहेत आपण म्हणजे प्रॉपर आयोगाच्या पॅटर्न नुसार आपण सिलेबस आणि त्याच्यामध्ये कन्सेप्ट वरती भर, फॅक्ट वरती भर, त्यानंतर PYQ आणि फॅक्ट लक्षात राहण्यासाठी ट्रिक्स असं सर्व पद्धतीने आपण कशी बॅच करणार आहे याचा व्हिडिओ आपण बनवला होता। त्याच्यावरती आपल्याला खूप सारे ऍडमिशन झाले आणि मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे आता आपल्याला ऍक्च्युअल बॅचला सुरुवात होते। आज आपण काय पाहणार आहोत, रक्ताभिसरण संस्था म्हणजे आपल्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा असा काही पार्ट 1 मध्ये आपण गोष्टी पाहणार आहोत की ज्या तुम्ही आजपर्यंत शिकलेल्याच नसतील किंवा शिकलेल्या असताल तर त्या पार्ट कशा ठेवायच्या याच्या ट्रिक्स सहित आपण सर्व आता डिटेल मध्ये पाहूया। चला मग सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे तर फक्त आयोगाच्या PYQ वरून करायचा आहे। हे वाक्य प्रत्येक झालेल्या अधिकाऱ्याने सांगितलं, शिक्षकांनी सांगितलं, तुमच्या सिनियरने सांगितलं, पण तुम्ही काय ऐकायला तयार नसतात। तुमचा एकच मोठा असतो, अगोदर सिलेबस कंप्लीट करू आणि नंतर PYQ कडे पाहू, पण तसं होत नाही। त्यामुळे आपण आपल्या बॅच मध्ये डिझाइन करताना काय केले, टॉपिक त्याच्यासोबत लगेच त्याची PYQ, तशाच प्रकारे जर तुम्ही गेलात तरच फायदा होईल। मग पहा नेक्स्ट, आता पहा सुरुवात बॅच करताना एक मस्त श्लोक आलोय मी घेऊन तुमच्यासाठी, श्रवंतु विश्वे अमृतस्य पुत्रः आये धामानी दिव्यानितस्तु। आता काय याचा अर्थ, हे जे अमृतस्य पुत्र असं म्हटलंय ना, याचा अर्थ आहे की तुम्हाला अमरत्व प्राप्त आहे, म्हणजे तुम्ही इमॉर्टल येतं। एक विचार करा, हाच श्लोक उपनिषदातला आहे पण स्वामी विवेकानंदांनी 1893 च्या परिषदेमध्ये म्हटलेला होता। याचा अर्थ काय होतो की तुम्ही काहीही करू शकता, कुठलं मोटिवेशनल किंवा काहीच कशाचीच गरज नाही, तुम्ही स्वतः जर ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता। MPSC UPSC ची पोस्ट ही तर खूप क्षुल्लक गोष्ट आहे, पण तुम्ही जीवनामध्ये काहीही ठरवा ते तुम्ही करू शकता। हेच मोटिवेशन घेऊन आपल्याला प्रत्येक दिवस, प्रत्येक तास आणि प्रत्येक मिनिट जगायचा आहे की आपण काहीही करू शकतो, यू कॅन डू इट। आणि चला मग आज सुरुवात करूया आपल्या लेक्चरला, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम। आता पहा ऍक्च्युअल लेक्चर सुरुवात होताना एक गोष्ट लक्षात घ्या की त्या लेक्चरचा कुठला पार्ट आपल्याला करणं गरजेचं आहे आणि कुठला नाही हे आपण ठरवलं पाहिजे। आणि आता ते तुम्हाला ठरवायची गरज नाही, कारण ते आता मी ठरवलंय आणि तशाच प्रकारच्या तुम्हाला प्रॉपर नोट्स आणि लेक्चर होणार आहेत। तर सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये 3 पार्ट येतात, एक असतो रक्त म्हणजे ब्लड, हृदय हार्ट आणि रक्तवाहिन्या ब्लड वेसल्स। या तीनही टॉपिक वरती आणि त्याच्या सब टॉपिक वरती प्रश्न आलेले आहेत, म्हणून आपण या 3 कडेच फोकस करणार आहोत। पण आता सगळ्यात पहिल्यांदा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आपण थोडक्यात जाणून घेऊया। ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे आपल्या शरीरातील सर्व रक्त संबंधी असणाऱ्या गोष्टी आपल्याला एकमेकांना कनेक्ट करायच्यात। मग काय पहिल्यांदा, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचे 2 टाइप्स असतात, एक असते ओपन आणि एक असते क्लोज, ज्याला मराठीमध्ये म्हणतो बंदिस्त रक्त संस्था आणि खुली रक्त संस्था। आता हा कन्सेप्ट समजण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की बंदिस्त आणि क्लोज ह्या शब्दातूनच काय जाणवायला मिळतं तुम्हाला, ओपन आहे म्हणजे कशी आहे, खुली आहे, म्हणजे त्या रक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वाहिन्या नाहीत, वाहिन्या नाहीत म्हणजे पाईपलाईन नाहीये। आणि क्लोज मध्ये काय आहे, पाईपलाईन आहे। मग तुम्हाला अगोदर मी उदाहरण सांगतो आपलं जनरल, मग तुमच्या लक्षात येईल की बहुतांश आपली पहा शेतकरी कुटुंबातील मुलं आहेत, गावाकडे आपण पाणी देतो आपल्या पिकाला, तर कधी कधी काय होतं, जर फळबाग असेल तर आपण ठिबक सिंचन केलेलं असतं, बरोबर आहे, म्हणजे पाईपने डायरेक्ट फक्त झाडाच्या बुडाशी पाणी पडतं, ते म्हणजे काय, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असं लक्षात ठेवा। आणि ओपन म्हणजे काय, आपण डायरेक्ट बारं मोडून जे पिकाला पाणी देतो वाफे करून, त्याच्यामध्ये ओपन। मग ह्या 2 कन्सेप्ट वरून तुम्हाला एक लक्षात येईल की ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम्स मध्ये व्हेसल्स किंवा वाहिन्या नसतात, वाहिन्या नसतात, बरोबर। क्लोज मध्ये असतात। आता आपल्या नोट्स मध्ये डिटेल आहे त्यामुळे इथं काय मी डिटेल लिहित नाही, तेवढा वेळ केला तर आपलं लेक्चर खूप लेंथी होईल, फक्त शॉर्ट मध्ये लक्षात घ्या, इथं वाहिन्या नसतात, इथं वाहिन्या असतात। मग आता मला सांगा, इथं वाहिन्या नसतात याचा अर्थ काय होतंय, शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिसळतंय, काय होतं, एकत्र मिसळतं। मग आता वाफ्यामध्ये जर तुम्ही पाणी फोडलं तर ते काही सेपरेट सेपरेट जातं का, एकत्र मिसळत जातं ना सगळं। मग असं लक्षात ठेवा, क्लोज मध्ये सेपरेट असतं। आपल्या मानवी शरीरात जसं धमन्या आणि शिरा, धमन्या काय करतात, शुद्ध रक्त वाहतात, शिरा काय करतात, अशुद्ध रक्त वाहतात, तसं हे क्लोज वाला आहे।
आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्राणी वर्गीकरण ज्यावेळेस आपण पाहतो त्याचे जे गट येतं पोरिफेरा, सिलेंटराटा, मोलुस्का, ऑर्थोपोडा, हे गट काही गटामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते आणि काही गटामध्ये क्लोज असते. मग तुम्हाला हे सुद्धा लक्षात जर इथं सांगितलं मी तर तुम्ही म्हणताल आम्ही सुद्धा खूप वेळ शिकलोय पण लक्षात राहत नाही, हा आमचा प्रॉब्लेम आहे. मग मला सांगा ओपन मध्ये मी तुम्हाला उदाहरण देतोय मोलुस्का, ऑर्थोपोडा, इकडे द्या एनालिडा किंवा मानव तर माहितीच आहे तुम्हाला मानवी. मग मला सांगा हे तुमच्या जर लक्षात राहत नसेल तर मग त्याच्यासाठी मी काय करणार आहे, ट्रिक्स देणार आहे. ट्रिक्स कशी असेल, सुरुवातच सांगितलेली तुम्हाला ओपन वाफेमध्ये पाणी टाकायचंय आपल्याला. मग त्याच पद्धतीने मोलुस्का म्हटलं की तुम्हाला आठवतं गोगलगाय, मोलुस्काचं उदाहरण काय गोगलगाय. आर्थोपोडा म्हटलं की सर्व प्रकारचे कीटक, विंचू आला त्याच्यामध्ये कीटक, झुरळ आलं. मग हे सगळं कुठं असतं, शेतामध्ये असतं ना, मोकळ्या वावरामध्ये ज्यावेळेस पाणी फोडलेलं. मग हे दोन्ही गट आपण कनेक्ट करून टाकायचे. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम कशामध्ये असते, मोलुस्का आणि ऑर्थोपोडामध्ये. जे राहिलेले मग आपण क्लोज मध्ये टाकून द्यायचे. असं बेसिक एवढं लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर पहा हे झालं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचं बेसिक. त्यानंतर आहे रक्त, आपला मेन टॉपिक. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये 3 गोष्टींवरती आपण भर देणार आहे. एक आहे ब्लड, दुसरा आहे हृदय आणि तिसरा आहे रक्तवाहिन्या. ब्लड म्हटलं की पहिल्यांदा तुमच्या समोर काय येतं, ब्लड म्हटलं की तुमच्या समोर कुठला तरी ऍक्सिडेंट झाल्यावर जे ब्लड सांडलेलं असतं किंवा तुम्ही रक्तदान केल्यावरती जे आपलं त्या बॉटलमध्ये किंवा परीक्षा नळीमध्ये जे पण ब्लड दिसतं आपल्याला कधी, ते ब्लड आपल्या डोक्यात येतं. कधी पण ब्लडचं नाव घेतलं की तेच लक्षात येतं आपल्या. पण इथून पुढे आपण अभ्यास करताना ब्लड म्हटलं की ही जी डायग्राम आहे हे लक्षात घ्यायचंय. का तर ब्लड हे एक पॅकेज आहे. ब्लड हे काही सिंगल नाहीये, काय येते एक पॅकेज आहे. जसं मोबाईलचं रिचार्ज मारल्यावरती तुम्हाला त्याच्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळतं, अनलिमिटेड मेसेजेस मिळतात, इंटरनेट मिळतं, 1 GB 2 GB काय असेल ते एक पॅकेज आहे. तसं ब्लड हे एक पॅकेज आहे. मग काय आहे त्या पॅकेज मध्ये, ह्या ब्लडच्या पॅकेज मध्ये तुम्हाला मिळतो प्लाझ्मा. दुसरी गोष्ट असते सेल्स, ब्लड सेल्स, हे एकत्रित असतं. मग प्लाझ्मा म्हणजे काय, जो पिवळसर रंगाचा द्रव पदार्थ आहे तो असतो प्लाझ्मा, त्याला रक्तद्रव्य म्हणतात. आणि जे दुसरं आहे की सगळ्या सेल्स त्या एकत्रित पहा, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स म्हणजे लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तपट्टिका, हे सगळं एकत्रित असतं त्याला रक्त म्हणतात. म्हणून रक्त म्हटलं की यापुढे आपल्याला हे असं आठवायचं नाही, रक्त म्हटलं की हे कंप्लीट पॅकेज आपल्या समोर आलं पाहिजे. मग इथून पुढे आपल्याला आपलं चॅप्टर समजू लागतं की प्लाझ्मा किती असतो, रक्ताच्या 55% आणि सेल किती असतात तर 45% असतात. मग आता आपल्याला एक एक पार्ट यामध्ये डिटेल पाहायचा आहे. रक्तासंबंधी लक्षात आलं तुम्हाला, रक्त म्हटलं की हे पॅकेजच आठवायचं. नेक्स्ट पहा रक्त. आता रक्ताबद्दल आपल्याला अजून काय माहिती पाहिजे, तर रक्त हे काही फॅक्ट लक्षात घ्या. शरीरामध्ये रक्त किती आढळतं, 5 लिटर. रक्त वजनाच्या किती असतं, 8% वजनाच्या, बरोबर. त्यानंतर एक मुद्दा प्रत्येक, म्हणजे तुम्ही कुठलंही पुस्तक घ्या, कुठलंही स्टेट बोर्ड घ्या, एनसीईआरटी घ्या, त्याच्यामध्ये एक असतं रक्त ही एक संयोजी ऊती आहे. आणि यालाच इंग्लिश मध्ये संयोजी ऊतीला काय म्हणतात, हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. काय आहे, कनेक्टिव्ह टिश्यू. मग आजपर्यंत तुम्हाला कळलंय का की रक्ताला कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे का म्हटलं, म्हणजे काय आहे नक्की कन्सेप्ट कळलाय का, नाही. जर कळलं असेल तर वेल, पण नसेल तर आता लक्ष द्या की ह्या वाक्याला परीक्षेला तुम्हाला येईल, लक्षात राहील, पाठ करताल ठीक आहे. पण तुम्हाला संयोजी ऊती काय हे माहिती जर असेल तर परत ते कधीच पाठ करण्याची गरज नाही की रक्त ही एक संयोजी ऊती आहे किंवा रक्त हे एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ते मी तुम्हाला आता समजावून सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण सजीव सृष्टीतील किंवा ह्या पृथ्वी तलावरती सगळ्यात लहान गोष्ट काय मानतो, ऍटम म्हणत असतो, बरोबर. तसं जर आपण मानवी शरीरात जर पाहिलं ना तर सगळ्यात लहान काय असतं माहितीये का, सेल असते. सेल म्हणजे पेशी असते. पेशी काय असते, पेशी असते. खूप साऱ्या पेशी ज्यावेळेस एकत्र येतात ना, 2 किंवा अधिक पेशी एकत्र येतात त्यावेळेस काय बनतो, टिश्यू.
त्याला इंग्लिशमध्ये टिश्यू आणि मराठीत उती म्हणतात. काय बनते? उती. आणि उती अनेक एकत्र आल्या ना त्यापासून बनतो ऑर्गन म्हणजे अवयव. आलंय लक्षात तुमच्या? सगळ्यात लहान घटक काय असतो? सेल, पेशी. सगळ्यात स्मॉल एकक, युनिट म्हणतात त्याला. ज्यावेळेस काही पेशी एकत्र येतात त्यावेळेस बनतो टिश्यू म्हणजे उती, आणि ज्यावेळेस काही उती एकत्र येतात त्यावेळेस बनतो अवयव म्हणजे ऑर्गन. मग तुमचा हात, पाय, हृदय हे सगळे काय येतं? ऑर्गन येतं. पण याच्या बिहाइंड काय आहे? त्यात काही टिश्यू येतं, त्यात काही पेशी येतं. आता पेशीचं सेपरेट चॅप्टर आहे आपल्याला, त्यात आपण डिटेल पाहणार आहे. उतीचं सेपरेट चॅप्टर आहे, त्यात आपण डिटेल पाहणार आहे. हे सगळं कशासाठी सांगतोय मी तुम्हाला? रक्त ही एक संयोजी उती आहे असं म्हटलं आपण. मग टिश्यूचे किती प्रकार येतं? 2 येतं. एक सरळ आणि एक संयोजी. म्हणजे हे काय झालं? सिंपल, आणि हे झालं कॉम्प्लेक्स. बरोबर. मग सरळ म्हणजे काय? यात एकच प्रकारच्या सेल एकत्र असतात. बरोबर. आणि या डिफरंट टाइप्सच्या सेल एकत्र येतात, ते झालं संयोजी किंवा कॉम्प्लेक्स किंवा कनेक्टिव्ह टिश्यू. बरोबर. कॉम्प्लेक्स किंवा कनेक्टिव्ह टिश्यू. मग आता काय म्हटलंय? रक्त हे कनेक्टिव्ह टिश्यू आहे. का? तर याच्यात काय असणार आहे? तर पहिली गोष्ट, खूप साऱ्या पेशी एकत्र आलेल्या असणार आहेत. आणि त्या कशा असणार आहेत? एक प्रकारच्या असल्या असत्या तर त्याला सिंपल म्हटलं असतं, त्यांनी संयोजी म्हटलं. याचा अर्थ डिफरंट टाइप्सच्या सेल एकत्र आल्यात रक्तामध्ये, म्हणून त्याला काय म्हटलंय? कनेक्टिव्ह टिश्यू. मग मला सांगा, डिफरंट टाइपच्या सेल्स आहेत का नाहीत? आरबीसी काय? सेल आहे. कशी आहे? आरबीसी रेड ब्लड सेल, डब्ल्यूबीसी व्हाईट ब्लड सेल, रक्तपट्टिका. डिफरंट टाइप्सच्या सेल एकत्र आल्यात म्हणजे ते संयोजी कॉम्प्लेक्स झालंय. आणि हे तुम्हाला याच्यातून लक्षात येतं की कशा प्रकारे याचा उपयोग कुठे होतो. हा कन्सेप्ट कशासाठी सांगितला मी तुम्हाला? याचा उपयोग खूप ठिकाणी होतो. आता पहा, ज्यावेळेस डेव्हलपमेंटचे स्टेजेस असतात त्यावेळेस प्राणी सुरुवातीला जर असतील तर त्याच्यामध्ये खूप कमी विकास असतो झालेला, अविकसित म्हणता येईल त्याला. जसं आपलं अश्मयुगातला माणूस असेल, त्यानंतर आजचा माणूस असेल, स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट होत गेलेली आहे. मग जसे प्राणी वर्गीकरणामध्ये आता काय असतं, सगळं पाठ नाही करावं लागत, म्हणून हा कन्सेप्ट सांगतोय. प्राणी वर्गीकरणामध्ये ज्यावेळेस आपण गट शिकतो, पोरीफेरा, सिलेंटराटा, एनालिडा, एस्केलेहेल्मिंथिस किंवा मोलुस्का, ऑर्थोपोडा, असे गट शिकतो. जसं मी तुम्हाला सांगतो की ब्लड, क्लोज ब्लड सिस्टीम आणि ओपन ब्लड सिस्टीम, हे जसं सांगताना त्याला एक ट्रिक सांगितली, तसं तुम्ही एक लक्षात घ्या की पहिला गट काय आहे? पोरीफेरा. पहिला गट आहे पोरीफेरा. दुसरा गट काय आहे? समजा सिलेंटराटा. मग काय करायचंय आपल्याला? पहिला गट जो आहे ना त्याच्यात कुठल्या प्रकारचं स्ट्रक्चर असेल तर तो फक्त पेशीस्तरीय असतो, पेशीस्तरीय. म्हणून तिथं तुम्ही वाचता की सेल बेस किंवा पेशीस्तरीय, याच्यात फक्त पेशीस्तर असतो. सिलेंटराटा काय असतो? पेशीच्या उती व्हायला लागतात. म्हणजे डेव्हलपमेंट, एखादा प्राणी आहे त्या प्राण्याचा विकास होताना त्या पेशीचं टिश्यू मध्ये रूपांतर व्हायला लागतं. म्हणजे खूप सारे पेशी एकत्र येऊन येऊन टिश्यू बनायला लागतो आणि टिश्यू पासून पुढे ऑर्गन बनायला लागतात. मग सिलेंटराटा काय म्हणता येईल तुम्हाला? सिलेंटराटाला काय म्हणता येईल? पेशी उतीस्तर. पेशी उतीस्तर. पहिला काय झाला? पेशीस्तर. दुसरा काय झाला? पेशी उतीस्तर. मग असंच खाली उती, ऑर्गन स्तर आणि त्यानंतर अवयव स्तर. आणि एकदा तिसऱ्या चौथ्या गटापाशी जिचं अवयव स्तर आलं की तिथून पुढच्या सगळ्या प्राण्यांमध्ये काय असतात? अवयव आढळतात. त्यामुळे ते सर्व अवयव स्तरावरचे प्राणी झाले. हे कुठे शिकणार आपण? प्राण्याच्या वर्गीकरणाच्या चॅप्टर मध्ये, किंवा टिश्यू सेपरेट त्याच्या प्रकार उपप्रकार टिश्यू चॅप्टर मध्ये, किंवा एक पहिला पेशी, हे पेशी चॅप्टर मध्ये. फक्त तुम्हाला एक थीम सांगितली की पेशी हा सगळ्यात स्मॉल ॲटम आहे, त्यात एकत्र आले पेशी तर उती बनते, आणि उती एकत्र आल्या तर अवयव बनतो. मग आपण हे सगळं कशासाठी केलं? तर रक्त ही एक संयोजी उती आहे किंवा हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. चला, मग आता लक्षात आले. मग आता आपण कुठे होतो? रक्तामध्ये 2 प्रकारचे घटक आपण पाहिले. एक असतो प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव्य, आणि दुसरं काय असतं? रक्तपेशी. प्लाझ्मा बद्दल एक थोडक्यात माहिती जर पाहिजे गेली तर प्लाझ्माचा रंग असतो पिवळसर. पिवळसर रंगाचे जे द्रावण आहे त्याला काय म्हटलं जातं? प्लाझ्मा म्हटलं जातं. त्यानंतर ते असतं आम्लारी धर्मी, किंवा प्लाझ्मा मध्ये जर पाहायला गेलं तर 90% पाणी असतं, 7% प्रथिनं असतात,
आणि 3% असेंद्रिय पदार्थ असतात. ऍटलिस्ट प्लाझ्मा बद्दल तुम्हाला एवढी माहिती असली तरी सफिशियंट आहे, कारण याच्यावरती काही प्रश्न विचारत नाहीत. कसा नाही विचारत, मग कशावरती विचारतात? रक्तपेशीवरती. जो सेकंड टाइप यातला रक्तपेशी, हा जो रक्तपेशी याच्यावरती प्रश्न विचारतात. आता प्लाझ्मा मध्ये एवढं असलं माहिती तरी सफिशियंट आहे. चला मग आता त्यानंतर प्लाझ्मा मध्ये असलेली प्रथिनं असतात रक्तद्रव्यामध्ये. कुठली कुठली असतात? अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, प्रोथ्रॉम्बिन, फायब्रिनोजेन आणि हिपॅरिन एवढी काय असतात? प्रथिनं पाहायला मिळतात. मग अल्ब्युमिन काय करतं? ऑस्मॅटिक प्रेशर कंट्रोल करतं. ऑस्मॅटिक प्रेशर. आणि याच्याबद्दल एक वाक्य लक्षात ठेवा की याचं प्रमाण ह्या सर्व प्रथिनांपैकी सर्वाधिक प्रमाण याचं असतं, सर्वात जास्त. याचं प्रमाण जास्त म्हणजे सर्वात जास्त असतं. हे जे बाकीचे येतं एवढंच लक्षात ठेवा. हे पण का सांगतोय? पुढे जाऊन प्रश्न दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे विचारलाय की प्रमाणाबद्दल प्रश्न विचारलाय म्हणून याचं प्रमाण जास्त असतं. ऑस्मॅटिक प्रेशर हे काय करतं? कंट्रोल करण्याचं काम करतं. त्यानंतर ग्लोब्युलिन जीवाणू मारण्याचं काम करतं. प्रोथ्रॉम्बिन रक्त गोठण्याचं काम करतं. हे जीवाणू मारण्याचं काम करतं. हे प्रथिन येतं. याच्याबद्दल काही जास्त डिटेल मध्ये पाहण्याची गरज नाही. ऍटलिस्ट फक्त त्याचं काम माहिती असावं. हे रक्त गोठण्याचं काम करतं. हे पण रक्त गोठण्याचं काम करतं. प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रिनोजेन. आणि हिपॅरिन काय करतं? रक्त पातळ ठेवण्याचं काम करतं. मग तुम्ही म्हणताल हे दोन्ही पण रक्त गोठण्याचंच काम करतात. रक्त गोठण्याचं काम अजून प्लेटलेट्स पण करते. मग काय हे असं का वेगवेगळं प्रथिने? सांगतो त्याच्याबद्दल पण. हिपॅरिन काय करतं? रक्त पातळ ठेवण्याचं काम करतात. आता त्याच्यासाठी कन्सेप्ट सांगतो पहा. ही तुमची शीर आहे सपोज किंवा धमनी आहे, बरोबर? आपला हात आहे, हात पकडा. एखाद्या ठिकाणी सुई टोचली किंवा जखम झाली आणि रक्त बाहेर यायला लागलं. काय झालं? रक्त बाहेर यायला लागलं. आता हे रक्त जर बाहेरच येत राहिलं तर ते किती वेळ यायला पाहिजे बरं? काही सेकंद, काही वेळ, का असं तासोन तास रक्त बाहेर येत राहील? असं जर संपूर्ण समजा शरीरामध्ये मी म्हटलं की 5 लिटर रक्त आहे तुमच्या, मग ते 5 लिटर रक्त बाहेर येऊपर्यंत त्याला जर तुम्ही काहीच पट्टी नाही लावली, कसलीच काही उपाय नाही केली, तर ते रक्त कंटिन्युअस बाहेर येतं का? येत नाही. का नाही येत? मग त्याच्या मागे रिझन आहे. का येत नाही? ते यायला पाहिजे ना. जर आपण आता पाईपलाईन फुटली, आपली मोटर आहे चालू केलेली, पाईपलाईन जर फुटली तर त्याच्यातून जर बाहेर रक्त यायला लागलं तर ते रक्त पाईपलाईनतून पाणी बाहेर यायला लागलं आणि जर तुम्ही त्याला पॅक नाही केलं, मोटर बंद नाही केली, ते पाणी बंद होतं का? नाही होत. कंटिन्युअस चालू राहतं. मग किती तास असो, किती पण वेळ असो, किती दिवस असो. रक्ताच्या बाबतीत तसं होतं का? नाही होत. ही निसर्गाची किमया आहे. आपली जी, म्हणूनच मी सुरुवातीचा जो सांगितला ना, अमृतस्य पुत्र, हे जे शरीर आहे ना, हे बनताना खूप त्याच्यावरती काम केलेलं आहे. तुम्हाला असंच शरीर नाही मिळालेलं, मानवी शरीर. त्याच्यामुळे त्याचा उपयोग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण काहीही करू शकतो. हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आणि हॅपीली पुढे जात राहायचं. चला मग आता हे काय झालं? रक्ताचं पाईपलाईन सारखं होत नाही. का होत नाही ते सांगतो. आता रक्त आहे, रक्तामध्ये काय वाहत आहे? तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ह्या सगळ्या सेल्स वाहत आहेत, प्लाझ्मा वाहतोय. रक्त म्हणजे आता कधी पण आठवताना ही डायग्राम आठवायची, पॅकेज, फुल्ली पॅकेज. मग त्या सगळ्या सेल याच्यातून वाहत आहेत, बरोबर? मग जर आता त्या रक्ताला सरळ वाहताना इथं मध्येच अडथळा निर्माण झालाय, म्हणजे इथून बाहेर रक्त यायला लागले. काही वेळ रक्त आल्यानंतर काय करतं? सुरुवातीला रक्तपट्टिका काय करतात? रक्त गोठण्याची सुरुवात करतात. मग हे लक्षात ठेवायचं. रक्तपट्टिका काय करतात? रक्त गोठण्याची सुरुवात कशा मार्फत केली जाते? ते एक विकर किंवा काय म्हणता येईल त्याला, एन्झाइम्स आपलं स्रवलं जातं. त्याच्यामुळे रक्त गोठायला लागतं. हे रक्त गोठायला लागतं ते कसं? प्रोथ्रॉम्बिन म्हणजे रक्ताच्या सुरुवातीला प्रोथ्रॉम्बिन हे प्रथिन काय करतं? रक्त गोठण्याची सुरुवात करतं. मग ते प्रोथ्रॉम्बिनेज हे जे असक्रिय म्हणजे इनॅक्टिव्ह विकर आहे त्याला ऍक्टिव्ह करून प्रोथ्रॉम्बिन होतं. आणि रक्त गोठण्याच्या शेवटी आपण जे बोलतो ना की आपण एखादं आपल्याला दुःख झालं तर शेवटी खपली पकडतं, ती जी जाळी तयार होते ती फायब्रिनची जाळी फायब्रिनोजेन पासून तयार होते. फायब्रिनोजेन पण इनॅक्टिव्ह प्रोटीन्स आहे. असक्रिय पासून सक्रिय फायब्रिनची जाळी तयार होते आणि त्या जाळीमध्ये
हे जे आरबीसी डब्ल्यूबीसी येतं त्या अडकतात, ती जी जाळी तयार होते त्याच्यामध्ये आरबीसी डब्ल्यूबीसी या अडकतात आणि बाहेर रक्त येत नाही, म्हणून ते रक्त तिथं क्लॉट होतं आपण असं म्हणतो. बरोबर आहे, रक्त तिथं क्लॉट होतं. मग मला सांगा, इथं रक्त क्लॉट होतं, मग इकडे आतमध्ये रक्त क्लॉट का नाही होते? कारण याच्यामध्ये जे लास्टचं पाहिलं ना आपण, हिपॅरिन, हिपॅरिन हे रक्त पातळ ठेवण्याचं काम करतं. ते रक्त पातळ ठेवण्यासाठी लागतंय ना, शिरांमध्ये किंवा धमन्यांमध्ये रक्त गोठून चालणार आहे का? नाही, ते पातळच राहिलं पाहिजे, त्यासाठी तिथं हिपॅरिन काम करतं. आणि रक्त बाहेर येऊ नये याच्यासाठी प्रोथ्रॉम्बिन, प्रो म्हणजे पहा प्रीपेड कार्ड किंवा प्री म्हणजे आधी, मग प्रोथ्रॉम्बिन आधी रक्त गोठायला सुरुवात करतं आणि फायब्रिनोजेन यापासून फायब्रिनची जाळी शेवटी तयार होते. मग जर क्रम जरी विचारला तर प्रो वाला आधी टाकायचं आणि फायब्रिन शेवटी टाकायचं. त्याच्यामध्ये मग फायब्रिनोजेन, फायब्रिनलेस हे वेगवेगळे इनॅक्टिव्ह एन्झाइम्स असतात. अशा प्रकारे रक्त गोठण्याची प्रक्रिया होते. आता हिपॅरिनचा उपयोग जर तुम्ही म्हटला की शिरांमध्ये आणि धमन्यांमध्ये रक्त गोठू नये म्हणून होतोय, ठीक आहे, पण मग बाहेर कुठे होतो? आता तुम्ही ब्लड डोनेट केलं, एखाद्या बॅग मध्ये ते रक्त जमा केलं जातं, मग ते बाहेर काढल्यानंतर ते तिथं गोठायला पाहिजे ना, का नाही गोठते? ती बॅग मग आपल्या प्लास्टिकच्या पिशवीत का बरं रक्त भरून नेत नाही? ते त्यांची सेपरेटच बॅग का आणतात? कारण त्या बॅग मध्ये हिपॅरिन टाकून आणलेलं असतं, त्यामुळे त्याच्यात रक्त टाकलं की ते तिथं गोठत नाही, तसंच लिक्विड फॉर्म मध्ये राहतं. हे सगळे सायन्सशी रिलेटेड गोष्टी आहेत, म्हणजे असंच काही घडत नाही. मग आलं लक्षात तुमच्या ह्या रक्त गोठण्याची प्रक्रिया लक्षात आली आणि ह्या रक्तद्रव्यातील प्रथिनांबद्दल आलं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, रक्तपेशी. रक्तपेशी 3 प्रकारच्या आहेत, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. ह्या तीनही रक्तपेशींबद्दल प्रश्न विचारला जातो, याच्यासाठीच आपण हे टॉपिक पाहतोय. पहा, हा प्रश्न विचारलेला आहे त्याच्या आकारावरती, हा प्रश्न विचारलेला आहे की रक्त गोठण्याची प्रक्रिया आताच आपण पाहिलं. मग त्या संबंधी आता आपल्याला तीनही रक्तपेशी जर पाहिजेत तर लाल रक्तपेशीपासून सुरुवात करूया. सगळ्यात महत्वाची लाल रक्तपेशीचं नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, इरिथ्रोसाइट्स. वैज्ञानिक नाव काय? इरिथ्रोसाइट्स, इंग्लिश मध्ये इरिथ्रोसाइट्स. आता ह्या ज्या आहेत ह्या नोट्सचे तुम्हाला मी स्क्रीनशॉट याच्यासाठी आणलेत की आपल्या नोट्स सुद्धा अशा एकदम टू द पॉइंट असणार आहेत. म्हणजे आपण खूप जास्त, मी तुम्हाला परत परत सांगितलं, समुद्रात सुई शोधायला लावणार नाही. मी तुम्हाला खूप कमी डेटा देईल, जसं रिव्हिजन बॅचला दिला तसाच कमी डेटा देईल आणि त्याच्यातूनच प्रश्न येण्याची शक्यता 99% असेल. तशा नोट्स सुद्धा आपल्या एकदम, आता हेच जर मी लाईन मध्ये लिहून दिलं तर 2 पानं भरतील, एवढ्या याच्यामध्ये झालं, बरोबर. मग अशा प्रकारचेच आपल्या नोट्स असतील. मराठी नाव काय? मग त्याचं लाल रक्तपेशी. वैज्ञानिक नाव काय? इरिथ्रोसाइट्स. हे का महत्वाचं आहे ते पण सांगतो, याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे. म्हणजे पर्यायामध्ये जर एखादी गोष्ट तुम्हाला दिली की खालीलपैकी बायकॉन्केव म्हणजे द्विअंतर्वक्र असणाऱ्या पेशी कोणत्या, आणि जर त्यांनी खाली आरबीसी ऑप्शन मध्ये दिलंच नाही, इरिथ्रोसाइट्स दिलं, तर काय करायचं? जसं इओसिनोफिल्स म्हणून दिलंय, मी दाखवतो तुम्हाला प्रश्नामध्ये, त्याच्यासाठी दोन्ही नावं माहिती असले पाहिजेत. मग आरबीसी म्हणजे इरिथ्रोसाइट्स. त्याचा आकार कसा आहे? बायकॉन्केव. बायकॉन्केव म्हणजे कसा? अशा प्रकारचा. मग काय वाहतंय ते? त्याला हिमोग्लोबिन व्हायचंय म्हणून तशा प्रकारचा आकार आहे, असं लक्षात ठेवा. कारण अशा प्रकारचा जर आकार असेल तर हिमोग्लोबिन असं इकडनं येते, असं वाहतंय, असं लक्षात ठेवा. त्यानंतर त्याचा रंग लाल आहे, का तर हिमोग्लोबिनमुळे. केंद्रक आहे का त्याच्यामध्ये? नाही, आरबीसी मध्ये केंद्रक नसतो. आयुष्य त्याचं 120 दिवस हे अप्रॉक्स व्हॅल्यू असतात. त्या निर्मिती अस्थिमज्जा बोन मॅरो मध्ये होते. तीनही रक्तपेशीची निर्मिती बोन मॅरो मध्येच होते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखाद्याला कॅन्सर होतो ना, आणि तो जर बोन मॅरोचा कॅन्सर असेल ना, तर 99% माणूस दगावण्याची शक्यता असते, किंवा पहिली गोष्ट तो डिटेक्ट होत नाही लवकर. आणि का? तर तिथं सेलच तयार होणार नाहीत ना. तिथं जर कॅन्सर झाला बोन मॅरो मध्ये तर तो डिटेक्ट होत नाही लवकर, झाला तर लास्ट स्टेजला होतो आणि माणूस दगावण्याची शक्यता जास्त असते. त्याचं मग निर्मिती, सगळ्या तीनही पेशींची निर्मिती बोन मॅरो किंवा अस्थिमज्जामध्येच होत असते. कार्य काय त्याचं? ऑक्सिजन वाहनं. एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजन वाहतं. आणि प्रमाण जर पाहिलं तर 45 लाख ते 60 लाख पुरुषामध्ये आणि 40 लाख ते 55 लाख स्त्रियांमध्ये असतं. मग मला सांगा, असं खूप कमी पडतात मी असं म्हणत नाही, पण असं खूप वेळा होतं की याला पेशी कमी पडलात असं जर कुणी म्हटलं तर तुम्ही समजून घ्यायचं लाल रक्तपेशी कमी नाही पडल्या. कुठल्या पडल्या असतील? डब्ल्यूबीसी म्हणजे व्हाईट ब्लड सेल, ह्या पण कमी होतात असं नाही, पण
प्रमाण किती आहे त्याचं 45 लाख ते 60 लाख, म्हणजे कमी जरी झाल्या तर 60 लाखाच्या कुठे येतील 50 लाख किंवा 5-10 लाख कमी जरी झाल्या तरी काही फरक पडत नाही. मग प्रमाण याचं किती आहे सगळ्यात जास्त, आणि जगणं किती आहे ते पण सगळ्यात जास्त, 120 दिवस ह्या जगतात. हेच जर आपण पुढं WBC बद्दल पाहिलं तर त्यांना श्वेत रक्तपेशी असं म्हणतात आणि त्याचं वैज्ञानिक नाव आहे ल्युकोसाइट्स. ल्युकोसाइट्स हे नाव लक्षात ठेवा, महत्वाचे येतं. त्यानंतर याला केंद्रक असतो का, तर हो असतो. मग का असतो याला केंद्रक हे पण सांगतो मी तुम्हाला पुढं, ज्यावेळेस आपण तिन्हीचं मी एकत्र परत सांगतो तुम्हाला. रंग याचा रंगहीन, आयुष्य काही दिवस काही आठवडे, प्रकारानुसार. निर्मिती अस्थिमज्जेतच असते. रोग प्रतिकारक शक्ती इम्युनिटी पॉवर, WBC म्हटलं की आपल्याला आठवतं की इम्युनिटी पॉवर कशी आहे माणसाची हे WBC ठरवतात, किंवा एखाद्या रोगाचा तुमच्यावरती किती प्रभाव पडणार आहे. जर तुम्ही WBCचा अटॅक जास्त झाला चांगला तर ते म्हणजे अँटीबॉडी म्हणूनच काम करतं. प्रकार येतं बाकी ते ग्रॅन्युलोसाइट्स, न्यूट्रोफिल्स ते आपण पुढे पाहणार येतं. आणि याचं प्रमाण किती आहे पहा, 4000 ते 11000, म्हणजे हे कमी पडण्याची शक्यता असू शकते. कारण 4000 म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं 10,000च्या पेशी 4,000 वरती आल्या म्हणजे एकदम लोवरला आल्या ना, त्या कमी हजारामध्ये असल्यामुळे पडू शकतात. आणि जास्तीत जास्त वेळा पांढऱ्या पेशीच कमी पडल्यात असंच तुम्ही तुमच्या नातेवाईकाकडून पण ऐकायला मिळतं. त्यानंतर रक्तपट्टिका, प्लेटलेट्स, प्लेटलेट्स थ्रोम्बोसाइट्स म्हणतात. काय म्हणतात, थ्रोम्बोसाइट्स. रक्तपट्टिका ज्यावेळेस सगळ्यात पहिलं रक्त गोठवण्याचं काम रक्तपट्टिका करतात, त्या थ्रोम्बिनेज हे असक्रिय इनॅक्टिव्ह एन्झाइम्स स्रावलं जातं त्याच्यातून आणि मग रक्त गोठायला सुरुवात होत असते. हे थ्रोम्बोसाइट्स. आकार कसा आहे त्याचा, बायकॉन्व्हेक्स, अशा प्रकारचा आकार आहे त्याचा, बायकॉन्व्हेक्स. केंद्रक असतो का, तर नसतो. आयुष्य किती आहे 8 ते 10 दिवस, सगळ्यात कमी. त्याचं मध्येच कमी आहे, सगळ्यात 2 ते 3 दिवस, याचा 8 ते 10 दिवस. निर्मिती अस्थिमज्जेत, कार्य रक्तस्राव थांबवणे म्हणजे ब्लड क्लॉटिंग. आणि प्रमाण किती याचं 1.5 लाख ते 4.5 लाख. आता या तिन्हीला पण आपण सोबत पाहू. RBC, WBC आणि प्लेटलेट्स. मी काय सांगेल तुम्हाला इथं, फक्त जे प्रश्न येणार आहेत तेच सांगेल. सगळ्यात पहिलं याचा आकार बायकॉन्केव म्हणजे द्विअंतर्वक्र. WBC ला आकार नसतो. मग कसा असतो, अमिबा सदृश म्हटलं जातं. अमिबाला आकार असतो का, नसतो. तसंच म्हटलं जातं. याचा बायकॉन्व्हेक्स म्हणजे द्विबहिर्वक्र असा याचा आकार लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, याचं जर प्रमाण पाहायला गेले तर तुम्हाला सांगितलं 45 ते 60 लाख, खूप जास्त झालं, खूप जास्त प्रमाण आहे. WBC 4000 किंवा 5000 ते 11000, खूप कमी. आणि याचं 1.5 लाख ते 4 लाख, 1.5 लाखापासून 4 लाखापर्यंत. त्यानंतर सगळ्यात महत्वाची याच्यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायची, याला आकार आहे. मग याचा आकार आहे पण याला केंद्रक नाही, याला केंद्रक नाही. याला केंद्रक आहे का, नाही. का, तर आकार आहे. याला आकार नाही ना, मग याला केंद्रक आहे. हे ट्रिक्स लक्षात घ्या. आकार आणि केंद्रक उलटे येतं. म्हणजे असं समजा तुम्ही की आकारच नाही, मग केंद्रक तरी नको का बाबा याला, पण केंद्र आणि आकार आहे, याला काय गरज आहे केंद्रकाची, असं समजा. एक पोस्ट आहे, दुसरीची काय गरज आहे, असं समजा. मग याला आकार आहे तर केंद्रक नाही, याला आकार नाही तर याला केंद्रक आहे, याला पण आकार आहे तर केंद्रक काय असेल, नाही, केंद्रक नाही. अशा प्रकारे हे तुम्हाला तीनही लक्षात ठेवता येईल. त्यानंतर मग याचं जीवनमान जर पकडायला गेले तर हेच जीवनमान आहे 120 दिवस, कारण याचा काउंट पण किती आहे 40 ते 45 लाख आहे. मग याचे 120 दिवस आहे. याचा 4 ते 11000 म्हणून हे 3 ते 4 दिवसच जगतं आणि हे 5 ते 10 दिवस किंवा याच्यापेक्षा जास्त. आता हे सगळ्याच व्हॅल्यू अप्रॉक्स येतं, त्यामुळे तुम्हाला अप्रॉक्स व्हॅल्यू एक्झॅक्ट फिगर आउट करायला नाही विचारणार. काय विचारणार येतं तुम्हाला, सर्वाधिक जगणाऱ्या पेशी कोणत्या, संख्येने सर्वाधिक असलेल्या पेशी कोणत्या, सर्वात कमी असलेल्या कोणत्या, असा प्रश्न विचारणार येतं. मग ऍटलिस्ट तुम्हाला RBC, WBC आणि प्लेटलेट्स बद्दल एवढे मुद्दे माहिती असले पाहिजे, याच्यावरती प्रश्न येतो. पहा प्रश्न काय विचारला होता असिस्टंटला, चापरीला. सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो,
सामान्य रक्तपेशींचा आकार कसा असतो तर कोयता किंवा विळीप्रमाणे असतो का, द्विबहिर्वक्र असतो का, द्विअंतर्वक्र असतो का, का वरीलपैकी कोणताही नाही. तुम्हाला आता माहिती झाले की सामान्य लाल रक्तपेशी म्हटलं की मी काय म्हटलं, त्याला काय करायचंय, हिमोग्लोबिन व्हायचंय, मग बाय कॉन्केव, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येऊन जातं. त्यानंतर पहा, डॅश डॅश रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतं. कोण करतं रक्त गोठण्याची सुरुवात, कोण करतं, रक्तपट्टिका. कारण ह्या बाकीच्यांकडे रक्त गोठण्याचा काही पर्यायच नाहीये, सुरुवातही नाही करत आणि शेवटही नाही करत. कुठून होते सुरुवात, सुरुवातच होती आपली रक्तपट्टिका ब्लड प्लेटलेट्स पासून. काय करतं ते, थ्रोम्बोसाइट्स म्हणतात रक्तपट्टिकांना. ते थ्रोम्बिनेज असक्रिय विकरस्रवलं जातं, त्यातून प्रोथ्रॉम्बिन होतं. प्रोथ्रॉम्बिन म्हणजे प्रो म्हणलं की आधीची WBCच्या गोठण्याची क्रिया चालू होते. त्यानंतर फायब्रिनोजेन तयार होतं. फायब्रिनोजेन विकर काय करतं, ते पण इनॅक्टिव्ह आहे, ते फायब्रिनची जाळी तयार करतं. फायब्रिनची जाळी मग झाल्यावरती त्यामध्ये WBC आणि प्लेटलेट्स RBC या अडकतात आणि रक्त गोठलं जातं. आणि मग शेवटी काय, मग फायब्रिनची जाळी. मग रक्तपट्टिका काय करतात, रक्त गोठण्याचं काम करतात. त्यानंतर हिमोग्लोबिन जे RBC मधून वाहतं त्याचे 4 प्रकार येतं, एक अल्फा, एक बीटा, एक गॅमा आणि डेल्टा. आता हिमोग्लोबिन काय, ज्याच्यामुळे लाल रक्त येतो, रक्ताला लाल रंग येतो, हे आपल्याला माहिती आहे. फक्त हे जे 4 प्रकार येतं याच्यावरती प्रश्न अजून आलेला नाही, पण येण्याची शक्यता आहे, कारण थोडंसं आता इम्पॉर्टन्स वाढलंय. तर अल्फा जे आहे ना ते सामान्य हिमोग्लोबिन आहे आणि स्थिर, सर्वात सामान्य आणि स्थिर, म्हणजे फर्स्ट स्टेज म्हणायला सामान्य आणि स्थिर आहे. जे बीटा आहे ना ते साखळ्या येतं, म्हणजे अल्फाच्या सोबत मिळून ते काय करतं, साखळ्या तयार करतं. आणि याचं सर्वाधिक प्रमाण हे प्रौढांमध्ये असतं. प्रमाण जास्त प्रौढांमध्ये, म्हणजे आपल्या प्रौढ माणसांमध्ये प्रमाण याचं सर्वाधिक असतं. गॅमा जे आहे ना ते हिमोग्लोबिन मधलं अल्फा साखळ्यांसोबतच असतं. ते जन्मापूर्वी प्रबळ असतं पण हळूहळू कमी होतं. हे जन्मापूर्वी प्रबळ असतं, म्हणजे खूप जास्त किंवा असं नाही, पण प्रबळ असतं. आणि जसा जन्म होतो बाळाचा त्यानंतर जन्मानंतर हे कमी कमी होतं किंवा वीक होतं. आणि जे शेवटी डेल्टा आहे ते कसं आहे, प्रौढांमध्ये किरकोळ हिमोग्लोबिन म्हणून याला ओळखलं जातं, म्हणजे याचं प्रमाण नसल्यागत आहे, निग्लिजिबल. अशा प्रकारे हे हिमोग्लोबिनचे 4 टाइप्स आहेत. त्यानंतर पहा, पांढऱ्या रक्तपेशी आणि त्याचे टाइप्स पाहिजेत आपल्याला. आपण 3 रक्तपेशी पाहिल्या, RBC, WBC आणि प्लेटलेट्स. पण RBCचे टाइप्स किंवा प्लेटलेट्सच्या टाइपपेक्षा WBCचे जे टाइप्स येतं ते महत्वाचे येतं. का महत्वाचे येतं तर प्रश्न आलेला आहे. का महत्वाचे येतं तर प्रश्न आलेला आहे. आपलं प्रत्येक एक ना एक लेक्चर हे असंच होणार आहे. परत एकदा सांगतो, हे लेक्चर असं घेण्यामागं कारण काय आहे की विज्ञानाचे तुम्ही सुरुवातीपासून घोकणपट्टी चालू करता, शेवटपर्यंत जाता, कुठं प्रश्न येणार आहे कुठं नाही, कसला काहीच मेळ लागत नाही आणि परीक्षेला तुम्हाला सायन्स अवघड जातं. ती भीती दूर करायची असेल तर एकदा आपली बॅच करा, 100% तुम्हाला रिझल्टच काय पण जातानाच कॉन्फिडन्स राहील की मला सायन्सला मार्क मिळणार आहेत. कारण टॉपिक वाईज आपण PYQ लगेच तिथं खाली घेतलेलं येतं. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची निरोगी माणसात सर्वात कमी असते, कोणत्या पेशी सर्वात कमी असतात विचारले. पहा, एक्झॅक्ट किती असतात नाही विचारलं, 3%, 2%, 10% ते नाही विचारलं. कमी, सर्वात कमी कोणत्या येतं, काय दिलंय पर्याय, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, इओसिनोफिल्स आणि बॅसोफिल्स. ते आपण आता पाहणार आहोत. मग काय, पांढऱ्या रक्तपेशीमध्ये जे रक्तद्रव्य असतं ते रक्तद्रव्य कसं आहे याच्यावरून 2 टाइप्स पडतात. एक आहे ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरं आहे अग्रॅन्युलोसाइट्स. म्हणजे यातील रक्तद्रव्य कणदार रक्तद्रव्य असेल तर ते ग्रॅन्युलोसाइट्स आणि हे नसते कणदार म्हणून हे अग्रॅन्युलोसाइट्स. मग परत ग्रॅन्युलोसाइट्सचे टाइप्स पडतात. ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे कणदार ग्रॅन्युल्स असतात त्याच्यामध्ये, त्याचे टाइप्स पडतात 3, न्यूट्रोफिल्स, ऍसिडोफिल्स आणि बॅसोफिल्स. न्यूट्रोफिल्स, ऍसिडोफिल्स आणि बॅसोफिल्स, बरोबर. मग आता मला सांगा, न्यूट्रोफिल्स, ऍसिडोफिल्स, बॅसोफिल्स तुम्हाला डिटेल मध्ये एक एक पाहण्यापेक्षा कंपेअरने पाहिलेलं सोपं जाईल. याच्या केंद्रकाला 4 लोब किंवा मल्टिपल लोब्स असतात. कशाच्या, न्यूट्रोफिल्सच्या. ऍसिडोफिल्स 2 लोब्स आणि बॅसोफिल्स 2 लोब्स. त्यानंतर न्यूट्रोफिल्सचं प्रमाण 40 ते 60%, ऍसिडोफिल्सचं 1 ते 4% किंवा बॅसोफिल्सचं 0.5 to 1% याच्या आसपास असतं. याचं कार्य काय आहे, न्यूट्रोफिल्सचं जीवाणूंना मारणे, प्रतिद्रव्य तयार करणे. ऍसिडोफिल्सचं अँटी ॲलर्जी म्हणून कार्य करतं
आणि बॅसोफिल्स हिपॅरिन आणि हिस्टॅमाइन वहन करण्याचं काम करतं. हिपॅरिन माहितीये तुम्हाला काय आहे? आत्ताच पाहिलं आपण, रक्त पातळ करण्यासाठी आवश्यक असलेलं प्रथिने. हिस्टॅमाइन काय आहे? हिस्टॅमाइन सुद्धा आपल्या मेंदूमध्ये जे इम्पल्स वगैरे तयार होतात तर ते म्हणजे आपल्या मेंदूला नेहमी जागरूक ठेवणं किंवा सतर्क ठेवणं याच्यासाठी काम करणार ते न्यूरोट्रान्समीटर म्हणून काम करतं. हिस्टॅमाइन काय करतं? न्यूरोट्रान्समीटर म्हणून काम करतं. मग प्रश्न काय विचारलेला आहे पहा, कोणाची टक्केवारी निरोगी माणसामध्ये कमी आहे? मग कशाची कमी आहे पहा, NAB. आता पहा याची टक्केवारी 40 ते 60, याची 1 ते 4.5. मग तुम्हाला म्हणता येईल की बॅसोफिल्सची टक्केवारी कमी आहे, बरोबर. पण मग तुम्हाला हे आता मी सांगताना सांगितलं, लक्षात राहील नाही राहील माहित नाही. मग माझं काम काय, आपल्या ठरलेल्याप्रमाणे कन्सेप्ट तर सांगतोच आहे, फॅक्ट वरती लक्ष देतोय, पण फॅक्ट लक्षात ठेवण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? ट्रिक्स पाहिजे, ट्रिक्स. मग आता याचं उत्तर काढण्याआधी मला एक सांगा, हे जर तुम्हाला प्रमाण सांगितलं तुम्हाला आता लक्षात येईल, पण पुढे जाऊन नको विसरायला, म्हणून लक्षात ठेवा बॅन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. बॅन. आणि हा काय आहे? चढता क्रम आहे, चढता क्रम, प्रमाणानुसार चढता क्रम. तुम्ही म्हणाल तिथे गेल्यावर आम्हाला उतरता वाटेल मास्तर, आता कसं लक्षात ठेवायचं? आम्हाला जर हा उतरता वाटला आणि जर तिथं विचारलंय की कशाचं कमी आहे, काय विचारलंय? सर्वात कमी विचारलंय. मग सर्वात कमी विचारलं ना, आम्ही जर चढता क्रम पकडण्याऐवजी उतरता पकडला तर आम्ही न्यूट्रोफिल्स मारून देऊ, बरोबर. चला अजून एक सांगतो, न्यूट्रोफिल्सचं प्रमाण जास्त असतं. हे कसं लक्षात ठेवतात? ऍटलिस्ट तुम्हाला शब्द तर लक्षात राहील, बॅन किंवा नॅब, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण लक्षात कसं ठेवणार? जो माणूस न्यूट्रल असतो ना, न्यूट्रल, तो खूप वरती जातो, असं लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीवरती लगेच उत्तर दिलंच पाहिजे का? तर नाही. शांत राहण्याची गरज असते. जसं आपला रील मध्ये येतं ना, कार्यक्रम टप्प्यात आल्यावरच करायचा, तसं शांत राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जिथं जर कॉन्ट्रोव्हर्शियल ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जर बोलणार असाल तर तुम्हाला न्यूट्रल मानता येणार नाही, तुम्ही इनबॅलन्स असाल. न्यूट्रल म्हणजे बॅलन्स राहणारा माणूस खूप उंचीपर्यंत जातो, हे उदाहरण आहे. मग तुम्ही लक्षात ठेवू शकता की मला न्यूट्रल राहायचंय आणि न्यूट्रलचंच प्रमाण काय आहे? जास्त आहे. म्हणजे कशाचं? प्रगतीचं. न्यूट्रल राहिले तर खूप वरती जातात. झालं कन्फर्म? न्यूट्रल तर 100% हायर आहे. आणि मग तुम्हाला बॅन किंवा नॅब शब्द कसाही लक्षात ठेवला तर ट्रिक्स लक्षात येईल. मग काय येतं? उत्तर येतं बॅसोफिल्सचं प्रमाण सर्वात कमी आहे. त्यानंतर दुसरा टाइप्स, WBC चे 2 प्रकार पाहतोय. एक पहिला ग्रॅन्युल्स म्हणजे कणदार असणारे, आणि अग्रॅन्युलोसाइट्स. अग्रॅन्युलो मध्ये 2 टाइप्स पहा, एक लिम्फोसाइट्स, एक मोनोसाइट्स. लिम्फोसाइट्स मध्ये केंद्रक वर्तुळाकार असते, मोनोसाइट्स मध्ये केंद्रक किडनी शेप्ड असते. प्रमाण त्याचं 25 ते 30, याचं 2 ते 9. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, मोनोसाइट्स कमी असतं, एवढंच. मोनो म्हणजे तसं पण माहिती, मोनो म्हणजे सिंगल, असं लक्षात ठेवू शकता. याला स्कॅव्हेंजर म्हणतात मोनोसाइट्सला. काय म्हणतात? स्कॅव्हेंजर. कारण का? तर ते जीवाणूंना नुसतं मारित नाही, तर मारलेली जागा स्वच्छ सुद्धा करतं, म्हणजे त्याला स्कॅव्हेंजर म्हणतात. आणि हे प्रतिकार क्षमता तयार करतं लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्सचे परत 2 टाइप्स येतं, टी लिम्फोसाइट्स आणि बी लिम्फोसाइट्स. टी लिम्फोसाइट्सची निर्मिती अस्थिमज्जेत होते, विकास थॅमस ग्रंथीत होतो. बी लिम्फोसाइट्सची पण अस्थिमज्जेतच होते आणि विकास अस्थिमज्जेत होतो. त्यानंतर जे टी लिम्फोसाइट्स इथं पाहिलेलं आपण, त्याचे परत 2 टाइप्स पडतात. एक तर त्याची निर्मिती अस्थिमज्जेत आणि त्याची वाढ आणि विकास थॅमस ग्रंथीत होतो. त्याचे 2 टाइप्स पडतात, एक सायटोटॉक्सिक टी सेल आणि एक हेल्पर टी सेल. आता ह्या सगळ्यालाच मी एकदम डिटेलमध्ये का घेत नाही, कारण एवढ्या खाली जाणार नाहीत. ते ऍटलिस्ट फक्त त्याच्या सब टाइप पर्यंत जाणार येतं, आणि तिथोरच जाणं सुद्धा डीप मधला प्रश्न झाला, एकदम खालीपर्यंत येणार नाहीत. आले तरी पण आपण त्याला अवेअर असलो पाहिजे, कारण याच्यामध्ये डिटेल नाही प्रश्न येणार. ऍटलिस्ट तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की जर विचारलं विषाणू जो HIV आपला एड्स फेमस आहे, त्याची लागण झाल्यावरती कोणत्या पेशींना संसर्ग होतो, तर हेल्पर टी सेलला. HIVचं इन्फेक्शन कशाला होतं? हेल्पर टी सेल या पेशींना होतो, एवढं तरी माहिती असलं पाहिजे. CD8 सेल आणि बी लिम्फोसाइट्सला मदत करण्याचं काम हेल्पर टी सेल करतात, नावामध्येच हेल्प शब्द आहे. सायटोटॉक्सिक टी सेल याला CD8 सेल असंही म्हणतात, आणि याचं कार्य आहे विषाणूंना मारणे. आता ह्या सगळ्यामधून तुम्हाला एक लक्षात आलं का? प्रत्येक याच्यात मी सांगताना सांगतोय की विषाणूंना मारणे, म्हणजे हे WBCचं कामच आहे, प्रतिकार करणे आणि आलेल्या रोगाचे जे विषाणू येतात त्याच्यावरती अँटी अटॅक करणे किंवा अँटीबॉडी बनवून अटॅक करणे, हे त्याचं कामच आहे. चला मग आपला पहिला मुद्दा आत्ताशी कंप्लीट झालेला आहे.
ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ ह्युमन जी पाहतोय आपण, मानवी रक्ताभिसरण संस्था, यातले 3 मुद्दे महत्वाचे सांगितले परीक्षेच्या दृष्टीने. एक आहे रक्त, दुसरा आहे हार्ट आणि तिसरा आहे रक्तवाहिन्या. आपलं रक्त आत्ताशी संपलेलं आहे. मग रक्तात काय असतं? प्लाझ्मा असतं, त्यानंतर रक्तपेशी असतात. हे सगळं आपण पाहिलंय. त्यानंतर पाहतोय हृदय. हृदय पाहण्यापूर्वी एक गोष्ट परत सांगतो, ज्यावेळेस पण मी तुम्हाला म्हटलं रक्त म्हटलं की तुमच्या समोर ऍक्सिडेंटल किंवा रक्तदान केलेलंच रक्त आठवायचं, पण इथून पुढे काय आठवायचं? कंप्लीट पॅकेज, की ज्यामध्ये सगळं काही असतं. तसं हृदय म्हटलं की तुमच्या समोर हे येतं, पण आपण ओपन केलेलं हृदय आठवायचं. ओपन हार्ट म्हणजे कसं असेल बाबा, एक इमॅजिन. कंप्लीट आपल्या डोक्यात हीच इमेज आली पाहिजे. लगेच आपल्याला ती एओर्टा कुठे गेलेली, ट्रायकस्पिड वॉल कुठे, मायट्रल कुठे, सगळं इन्फेरियर व्हेना केव्हा सगळं आठवलं पाहिजे. त्याच्यासाठी हे डायग्राम लक्षात ठेवायची. हे पण का आता तर पहा, चला हे हृदय पाहण्यापूर्वी पहा परत एकदा सांगतो की आपल्या फुल लेंथ बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत. खूप जणांनी आपण जी गट ब आणि क साठी रिव्हिजन बॅच घेतली, त्यात खूप जणांनी विचारणा केलेली की 25 साठी प्रीलियम साठी बॅच पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण या दोन्ही बॅच लॉन्च केल्यात. बॅच कशी असेल हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगितलंय, आणि कसं असेल हे लेक्चर पण आता तुम्ही पाहताय की तो टॉपिक, त्याचा कन्सेप्ट, त्याचं फॅक्ट लक्षात राहण्यासाठी ट्रिक्स आणि सोबत लगेच PYQ याच फॉर्मॅटमध्ये सगळी बॅच असेल. याच्यासोबत तुम्हाला SPS शीट्स म्हणजे शॉर्ट नोट्स टाइप दिलं जाईल, की ज्यात तुम्ही स्वतः काहीतरी हँड रिटनने भरणार आहात. त्यानंतर प्रिंटेड नोट्स आणि हे सगळं तुम्हाला दिलं जाईल. बॅचमध्ये व्हिडिओ अपलोड होत आहेत. त्यापूर्वी अजून एक अनाउन्समेंट करतो पहा, ज्या मुलांना जास्तीत जास्त ऍडमिशन घेतल्यानंतर पाहायला कंटेंट लागतोय, आता लगेच आपल्याला कंटेंट टाकण्यासाठी, म्हणजे हे व्हिडिओचे लेक्चर येणारच येतं तुम्हाला 2-4 दिवसामध्ये अपलोड होणार येतं, पण त्यापूर्वी PYQ चे आणि रिव्हिजनचे लेक्चर तुम्हाला या बॅच मध्ये फ्री मध्ये ऍड करून देतो. ते तुम्हाला तिथं पाहता येतील. तोपर्यंत तुम्ही ते पाहू शकता, कारण ते पण विज्ञानाचे आणि ते पण प्रीलियम आणि मुख्यला आहे. सोबत ते पहा आणि नंतर हे आपली तर रेग्युलर बॅच चालूच आहे, रेग्युलर व्हिडिओ अपलोड होत आहेत. तसं पहा 100% तुम्हाला त्याचा सुद्धा फायदा झालेला असेल. अशा या 2 बॅचेस आहेत. राज्यसेवेची बॅच 3000 ची सुरुवातीला लॉन्च ऑफर म्हणून 1499 ला आहे, आणि फीज कंबाईनची 2000, त्याच्यामध्ये सुद्धा ऑफर मध्ये ती 999 लाच आहे. लवकरात लवकर सायन्स बाय प्रमोद सर, खाली लिंक मध्ये पण आहे, तिथं जाऊन तुम्ही ही ऍप वरती बॅच घेऊ शकता. बाकी PYQ अनालिसिसच्या पण बॅचेस आहेत आणि वन डे रिव्हिजन सुद्धा बॅचेस आहेत. पहा आपण काय पाहत होतो? हृदय पाहत होतो. हृदयामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे पहा आता 22च्या राज्यसेवा पूर्वला. सस्तन प्राण्यामध्ये हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा. म्हणजे प्रोसेस विचारलेली आहे की रक्त कुठल्या चेंबर मधून कुठल्या चेंबर मध्ये जातं, तिथून कुठल्या चेंबर मध्ये जातं आणि तिथून कुठल्या चेंबर मध्ये जातं, असा हा क्रम विचारलेला आहे पहा. आणि तो क्रम काय आहे मग, तो आपल्याला पाहण्यापूर्वी आपल्याला हृदय समजून घ्यायचंय. आणि हृदय समजण्यासाठी ह्या कन्सेप्ट येतं, पण तुम्हाला मी त्याही पेक्षा सोपं सांगतो. तुम्हाला काय हृदयाची डायग्राम पेपरला काढायला येणार नाही, त्यामुळे लगेच तुम्ही त्याची घाई करायची नाही की हृदयाची डायग्राम चांगली आहे का नाही, मास्टरला जमली का नाही. असं मी एक हर्ट काढले, माझा मोटो एवढाच आहे की तुम्हाला समजलं पाहिजे. हे झालं हृदय, असं पकडा तुम्ही, हे झालं हृदय. हृदयामध्ये हा झाला उजवे आलिंद, वरचे दोन्ही काय असतात आलिंद, हे झालं डावे आलिंद. पूर्ण प्रोसेस पाहून घ्या हृदयाची. अशी एवढी सोपी करून सांगतो तुम्हाला, परत तुम्हाला विसरणारच नाहीत. हे झालं उजवे आलिंद, हे डावे आलिंद, हे उजवे निलय आणि हे डावे निलय. याची नाव अजून काय काय येतं पहा. उजवे आलिंद म्हणजेच उजवी कर्णिका, त्याला इंग्लिश मध्ये राईट ऍट्रियम म्हणतात. डावे आलिंद म्हणजे लेफ्ट ऍट्रियम, उजवे निलय म्हणजे जेवनिका, आणि ज्यालाच इंग्लिश मध्ये व्हेंट्रिकल म्हणतात, राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल. बरोबर. मी दोन्ही लँग्वेजचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय पहा. राईट ऍट्रियम, लेफ्ट ऍट्रियम असं जर कंटिन्युअस म्हणत गेलं तर परत मराठीवाल्यांना प्रॉब्लेम होईल, किंवा कंटिन्युअस आलिंद म्हणत गेलं तरी प्रॉब्लेम होईल. पण ऍटलीस्ट तुम्ही थोडंसं समजून घ्या की दोन्ही लँग्वेज कशा प्रकारे आपल्याला महत्वाच्या आहेत. ऑलरेडी मागच्या लेक्चरला मी सांगितलंय, काही बऱ्याचशा टर्म आहेत ज्याचे दोन्ही नावं माहिती असलेच पाहिजेत. आता मला सांगा, हे जे उजवे आलिंद आहे, सगळ्यात पहिली गोष्ट की जसं कंटिन्युअस आपले ऑपरेशन चालू येतं, मी बोलतोय ऑपरेशन चालू आहे, तुम्ही ऐकताय मला पाहताय, तुमचं ऑपरेशन चालू आहे. ऑपरेशन म्हणजे कापायचं आणि ते चिरफाड करायचं ते वाला नाही.
ऑपरेशन इन द सेन्स आपला जो मोबाईल असतो ना, मोबाईल, त्या मोबाईलमध्ये सुद्धा कंटिन्युअस ऑपरेशन चालू असतात. आता मी काहीतरी टाईप करतोय, मग ते रॅम मध्ये होतं. म्हणजे खूप जणांना अजून स्टोअर मेमरी आणि रॅम याचा फरक कळत नाही, की मेमरी वेगळी आहे, रॅम काय असतो, तो आपला भाग नाही. फक्त सांगायचं काय, की कंटिन्युअस काही ना काही चालू आहे. मग याच्यात काय होतंय, ऑक्सिजन यूज केला जातोय रक्तातला. मग रक्तातला ऑक्सिजन यूज केला जातोय म्हणजे ते रक्त काय होतंय, अशुद्ध होतंय. मग हे सगळं अशुद्ध रक्त शरीराचं 3 शिरांद्वारे या आलिंदामध्ये येतं. इथं असते एक, अशी पकडा एक तिसरी, एक लक्षात राहण्यासाठी. 3 शिरांद्वारे याच्यामध्ये येतं. आता सगळ्यात पहिली गोष्ट हे माहिती आहे, की शुद्ध रक्त धमन्यांमधून वाहतं, अशुद्ध रक्त शिरांमध्ये वाहतं. त्याला अपवाद येतं. फुफ्फुस धमनीत अशुद्ध रक्त असतं आणि फुफ्फुस शिरात शुद्ध रक्त असतं. ते आपण पाहणारच आहोत. फक्त 3 कोणत्या शिरा येतं, इन्फेरियर व्हेना केवा म्हणजे अधो महाशीर, ऊर्ध्व महाशीर म्हणजे सुपेरियर व्हेना केवा आणि परिहृदय शिर म्हणजे कोरोनरी सायनस. हे काय आहे, अधो म्हणजे काय, खालच्या बाजूने. आता आपलं हृदय इथं आहे ना समजा, तर हृदयाच्या खालच्या बाजूचं सगळं रक्त अधो महाशीर मधून, इन्फेरियर व्हेना केवा मधून आपल्या या हृदयाच्या पहिल्या चेंबर मध्ये येते. पहिल्या चेंबर मध्ये येते, पहा कुठे येते, पहिल्या चेंबर मध्ये. या चेंबर मध्ये आल्यानंतर दुसरं, हृदयाच्या वरच्या बाजूचं रक्त सगळं, हे बोलतोय तोंडाचं, मेंदूचं, इकडचं सगळं अशुद्ध रक्त ऊर्ध्व महाशीर, कुठून, ऊर्ध्व महाशीर म्हणजे सुपेरियर व्हेना केवा, याच्यातून काय होतंय, हृदयाच्या त्या पहिल्या चेंबर मध्ये येते. आणि तिसरं आहे परिहृदय शिर म्हणजे कोरोनरी सायनस. हे काय आहे, जे हृदय काम करतंय ना काहीतरी, तर हृदय पण स्वतःचं रक्त अशुद्ध करतंय काहीतरी, ते अशुद्ध हृदयाच्या वर्किंग मधलं त्या सायनसद्वारे कशामध्ये येते, उजव्या आलिंदामध्ये येते. असं सगळं अशुद्ध रक्त याच्यामध्ये आलंय. शरीरातलं सगळं अशुद्ध रक्त उजव्या आलिंदामध्ये आलंय. इथं एक रस्ता आहे त्याला खाली जायला, ज्याला म्हटलं जातं ट्रायकस्पिड ऑल. काय म्हटलं जातं, ट्रायकस्पिड वॉल. वॉल म्हणजे काय, कॉक आपण म्हणतो ना, त्रिदलीय झडप. त्रिदलीय झडप म्हटलं जातं. त्या झडपेतून हृदयाकडे खालच्या बाजूला काय येतं, रक्त येतं आणि ते उजव्या निलयात एंट्री करतं. कुठं करतं, उजव्या निलयामध्ये रक्त येतं. आता ह्या हृदयाचं लोकेशन कुठे आहे माहितीये का, दोन्ही फुफ्फुसाच्या मध्ये. आपले जे दोन्ही फुफ्फुस आहेत ना, या बाजूला एक फुफ्फुस, या बाजूला एक फुफ्फुस, ह्या मध्ये असे हे वरून श्वसन नलिका गेलेली आहे. ह्या दोन्ही हृदय फुफ्फुसाच्या मध्ये आणि याच्या वरती काय, मग हे आपल्या हाडांच्या बरगड्यांचं जाळ आहे, ह्या हाडांच्या आतमध्ये आणि दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये याचं लोकेशन आहे. मग हे सगळं अशुद्ध रक्त वरच्या चेंबर मधून उजव्या आलिंदातून उजव्या निलयात आलं, राईट एट्रियम मधून राईट व्हेंट्रिकल मध्ये आलं. इथून कुठं झालं, फुफ्फुसामध्ये गेलं. फुफ्फुसामध्ये, फुफ्फुस काय, फुफ्फुस हा रक्त शुद्धीकरणाचा कारखाना म्हणा त्याला तुम्ही. काय कारखाना एक रक्त शुद्धी करण्याचा, तिथं डायरेक्ट वॉशिंग मशीन आहे, डायरेक्ट रक्त शुद्ध होतं. ते कसं होतं याच्यासाठी चॅप्टर कुठले, मानवी श्वसन संस्था, ते तिथं शिकणार आहे आपण कसं होतं ते वर्किंग. वर्किंग म्हणजे काय नाही, त्याला एक असं आपण काय करतो, श्वसन नलिका आहे, आपण श्वास घेतलाय, ऑक्सिजन आलाय, इथं वायू कोश येतं, मग त्या वाहिनिका ते काय करतं, रक्त गुंडाळलं जातं, रक्तातला सगळा ऑक्सिजन, रक्तातला सगळा कार्बन डायऑक्साईड श्वसन नलिका घेतात आणि रिटर्न घेऊन बाहेर टाकतात. आणि आपण घेतलेला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन सगळा त्या रक्तामध्ये मिसळला जातो. टोटल काम काय होतं, रक्त शुद्धीकरणाचं काम इथं होतं. शुद्ध होणे म्हणजे त्यात ऑक्सिजन टाकणे, एवढंच. मग ऑक्सिजन कुठे शुद्ध झाला, ऑक्सिजन टाकून रक्त कुठे शुद्ध झालं, फुफ्फुसात. मग कुठून पाठवलं होतं, उजव्या निलयातून फुफ्फुसात एक शिर गेली होती, त्याला काय म्हटलं जातं मग, फुफ्फुस धमनी. मग आता हा अपवाद आहे, धमन्यांमध्ये तर शुद्ध रक्त असतं, पण ही जी गेलेली आहे फुफ्फुसाकडं, ह्या फुफ्फुस धमनी, यात तर अशुद्ध रक्त आहे ना, हे एक अपवाद आहे. मग हे इकडे गेली आहे, आता इथं शुद्ध झालं रक्त. शुद्ध झालेलं रक्त या फॅक्टरी मधून आलं वरच्या कप्प्यात, परत पहिल्या कप्प्यात डाव्या आलिंदात लेफ्ट एट्रियम मध्ये आलं. लेफ्ट एट्रियम मध्ये काय आलं, ते रक्त आलं. ते कशाद्वारे आलं, फुफ्फुस शिरेद्वारे आलं, फुफ्फुस शिरेद्वारे आलं. मग प्रॉब्लेम काय होता, शिरात तर रक्त अशुद्ध वाहतं हे आपण शिकतो, पण इथं फुफ्फुस शिरे, पण याच्यामध्ये रक्त कुठलंय,
शुद्ध रक्त आहे, कारण येतंय ना याच्यामध्ये. आणि इथून परत द्विदलीय झडपीतून मायट्रोलॉल मधून डाव्या निलयात रक्त आलं. मग डावं निलय मी काढतानाच मोठं काढलं होतं. चारही चेंबर मधला सगळ्यात मोठा चेंबर आहे लेफ्ट व्हेंट्रिकल, म्हणजे डावे निलय. आणि मग डाव्या निलयाला बद्दल काय गोष्ट लक्षात ठेवायची की याची भित्तिका जाड असते. कारण का तर हे शुद्ध रक्ताचा साठा करणारं खरं म्हणजे खरे एकदम चांगला प्रॉडक्ट आहे जो शरीराला खूप जास्त गरजेचा आहे असा म्हणा तुम्ही. आणि मग त्याच्यामुळे त्याची भित्तिका जाड असते आणि तो चेंबर सुद्धा सगळ्यात मोठा असतो, तो कप्पा मोठा असतो. प्रश्न इथं कसाही फिरून विचारला तर एक लक्षात घ्या की या डाव्या निलयातून मग शेवटी एओट्रा या महाधमनीद्वारे काय होतं, संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा होतो. कोणत्या? शुद्ध रक्ताचा पुरवठा. आणि कशामुळे होतं हे सगळं? कंटिन्युअस मस्क्युलर ऑर्गन आहे. हृदय काय ते आपण फॅक्ट पाहणार आहे. कन्सेप्ट पाहिला की पुढे फॅक्ट पाठ करण्यासाठी ट्रिक्स आणि PYQ हा फॉर्मॅट लक्षात ठेवत जा. आपण काय पाहतोय? हृदयाचा कन्सेप्ट पाहतोय. मग कन्सेप्ट मध्ये काय सांगतोय मी तुम्हाला की इथून रक्त एओर्ट्रा याद्वारे काय केलं, संपूर्ण शरीराला पुरवलं जातं. या चेंबरची सगळ्यात म्हणजे हे जास्त आहे, आकारमान जास्त आहे, मोठा आहे आणि याची भित्तिका सुद्धा सर्वात जाड आहे. आणि इथून सगळं एओर्ट्राला गेलं. आता या हृदयावरती कसाही प्रश्न विचारू द्या तुम्हाला, चुकण्याचं काही कारण आहे का? प्रश्न काय विचारू शकतात? हृदयाच्या डाव्या बाजूला रक्त शुद्ध असते, बरोबर का चूक? उजव्या बाजूच्या कप्प्यात शुद्ध असते का अशुद्ध असते? राईट एट्रियम मध्ये काय असते? उजव्या कप्प्यातून डाव्या कप्प्यात जाताना राईट एट्रियम द्वारे जाते का? कोरोनरी सायनस द्वारे रक्त डाव्या निलयात प्रवेश करतंय का? नाही. का? ते तीनही शिरांद्वारे इथं करतंय. इन्फेरियर व्हेना केवा, सुपेरियर आणि कोरोनरी, म्हणजे काय? ऊर्ध्व महाशीर, अधो महाशीर आणि याच्याद्वारे. मग आलं का लक्षात? आणि इथून खाली ट्रायकस्पिडॉल द्वारे. मग ट्रायकस्पिडॉल आणि हिमॅट्रल वॉल याचा जो लपडप आवाज आहे तोच आवाज म्हणजे हृदयाचा आपण स्टेथोस्कोपने पाहतो. आलाय कन्सेप्ट लक्षात? प्रश्न काय विचारला होता पहा, कन्सेप्ट वरती प्रश्न होता. सस्तन प्राण्यांच्या हृदयात रक्ताभिसरणाचा क्रम काय सांगितला होता? रक्ताभिसरणाचा क्रम फर्स्ट उजवे आलिंद म्हणजे राईट एट्रियम, देन उजवे निलय राईट व्हेंट्रिकल, देन गो फुफ्फुसाला गेलंय शुद्ध व्हायला, शुद्ध झालेलं आलंय डाव्या आलिंदात, डाव्या आलिंदातून डाव्या निलयात आणि एओर्ट्राद्वारे संपूर्ण शरीराला. विचारू द्या त्यांनी कसाही प्रश्न. काय चुकण्याचं कारण आहे? सगळ्यात पहिलं काय आहे? उजवे आलिंद. उजवे आलिंद म्हणजे त्यासाठी तुम्हाला सांगितलं पायद, पोकळी, कप्पा असं काही येतं, त्यापेक्षा राईट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल, एट्रियम पण म्हणतात, ऑरिकल पण, लक्षात ठेवा. मग काय येईल सुरुवातीला? राईट ऑट्रियम पहिलं. बी ने स्टार्ट करायचंय, बी ने स्टार्ट केलं तर 3 याच्यामध्ये बी स्टार्ट. पहा, राईट ऑट्रियम मधून कुठे गेलं? राईट व्हेंट्रिकलला. राईट व्हेंट्रिकल डी कडे घ्यायचं, जायचं. डी वाला एकच आहे, इथंच उत्तर मिळून गेलं. आणि त्यानंतर परत ए लेफ्ट ऑरिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल, म्हणजे रक्त कसं गेलं होतं पाहिलं ना, वरच्या कप्प्यातून खाली, खालच्यातून बाहेर गेलं तर पण तिथं बाहेरचं नाही दिलं, त्यानंतर थर्ड वरचा आणि परत खालचा, एवढं तुम्हाला लक्षात येतं. प्रश्न कसाही फिरून विचारू द्या, कन्सेप्ट क्लिअर असेल तर जुळून जातं. मग हृदयाचे ठोके, आता याच्या संबंधी फॅक्ट पाहिजेत आपल्याला. हृदय हा एक मस्क्युलर ऑर्गन आहे. जसं सांगितलं की सेल एकत्र येतात, टिश्यू बनतो, टिश्यू एकत्र येतात, ऑर्गन बनतो. हृदय हा एक मस्क्युलर ऑर्गन आहे जो आकुंचन आणि प्रसरण पाहून पंपिंग द्वारे कंटिन्युअस करतो. मग त्याची जी पंपिंग होतं तर हृदयाची हॉर्स पॉवरची मशीन किती? आपली जशी मोटर असते ना पाण्याची, 1 ची, 2 ची, 5 ची, 7.5 ची, तसं 0.2 HP ची हृदयाची क्षमता असते, पंपिंग क्षमता. त्यानंतर हृदयाचा आकारमान 9/12 असतो. त्यानंतर हृदयासंबंधी ठोके जर पाहायला गेलं तर 72 ठोके आपण म्हणतो. मग एक ठोका पडण्यासाठी 0.8 सेकंद लागतात. हृदयाचा एक ठोका 0.8 सेकंदामध्ये पडतो. त्यानंतर हृदय एका मिनिटाला 70 मिली रक्त, 1 सेकंदाला 70 मिली रक्त पंप करतं. मग ते मिनिटाला, तासाला. आता पहा, लेक्चरचा मोटो काय असतो? कन्सेप्ट समजणं. फॅक्ट मी तुम्हाला इथंही सगळ्या सांगतोय, इथं करा किंवा नका करू, आपल्या नोट्स मध्ये प्रिंटेड मध्ये ते आहेतच, तिथं जरी तुम्ही केल्या तरी चालतं. पण जर कन्सेप्ट समजला तर कन्सेप्टचे सगळे प्रश्न आणि फॅक्ट संबंधी ट्रिक्स तुम्हाला महत्वाचे असतात, म्हणून हे महत्वाचं आहे. मग हे हृदयाचे ठोक्या संबंधी. आता हृदयाचे ठोके मोजण्यासाठी रेडियल धमनीवरती मोजतात. कुठं? रेडियल नावाची जी धमनी असते, रेडियल धमनीवरती हृदयाचे ठोके मोजतात.
त्यानंतर इम्पल्स ऑफ हर्ट प्रोसेस. आता इम्पल्सचा काय प्रश्न आहे पहा. जे सेन्सेशन आहे आपलं इम्पल्स येतं इलेक्ट्रिक कंडक्शन सिस्टीम म्हणता येईल त्याला. तर बंडल ऑफ हीज हा एक कन्सेप्ट आहे पहा. तो काय आहे पहा. हे जे 4 चेंबर येतं, हे जे 4 चेंबर येतं, ह्या 4 चेंबरच्या खालच्या दोन्ही चेंबर मध्ये पहा असं बंडल ऑफ हीजचं जाळं असतं. बंडल ऑफ हीजचं जाळं असतं. ते काय करतं, सगळ्यात पहिली गोष्ट इम्पल्स क्रिएट कुठं होतो, तर उजव्या आलिंदामध्ये होतो. कोण करतं क्रिएट? एसए नोड करतो. एसए नोड. एसए नोड काय करतो, इम्पल्स क्रिएट करतो. त्याला पेसमेकर म्हणतात. आपण मूव्ही मध्ये पाहतो, कुणाचं हृदय जर वर्किंग चांगलं काम करत नसेल तर त्याला पेसमेकर केलेला बसवलेला असतो आणि मग ते कुणीतरी मूव्ही दाखवतात की तो पेसमेकर हॅक केला, त्याच्या हृदयाचे ठोके वाढवले, कमी केले वगैरे पाहतो. मग एसए नोड काय करतं, हे करतं, इम्पल्स क्रिएट करतं. इम्पल्स क्रिएट केल्यानंतर या डायग्राम मध्ये तुम्हाला क्लिअर दिसतंय पहा. इथं इम्पल्स क्रिएट झाल्यानंतर ते एव्ही नोड कडे स्टोअर केले जातात. कुठं? एव्ही नोड मध्ये स्टोअर केले जातात. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल, एसए नोड क्रिएट करतं आणि एव्ही नोड काय करतं, ते साठवतं, इम्पल्स साठवतं. हे उदाहरण कसं लक्षात ठेवता येईल, चावी द्यायचं घड्याळ असतं पहा, चावी द्यायचं. आपण स्प्रिंग काय करतो, चावी देतो म्हणजे गुंडाळली जाते स्प्रिंग, बरोबर आहे. म्हणजे इम्पल्स तयार करून ठेवले जातात असं समजूया. आणि ते घड्याळाचा काटा जसा फिरतो तसं ते बाहेर पडतात, म्हणजे आउटपुट मिळतं. तसं असं म्हणता येईल की एसए नोड क्रिएट करतं, एव्ही नोड स्टोअर करतं. मग ह्या एव्ही नोड करून खालच्या व्हेंट्रिकल कडे ते इम्पल्स आणण्याचं काम करतं, ते असतं बंडल ऑफ हीज. काय हे? एक स्नायुतंतूंचं जाळं आहे. काय हे? स्नायुतंतूंचं जाळं आहे. ते काय करतं, तयार झालेले इम्पल्स खालच्या दोन्ही चेंबर मध्ये व्हेंट्रिकल मध्ये पोहोचवण्याचं काम करतं. आणि त्याचं काम तेवढंच, म्हणजे इम्पल्स खालच्या दोन्ही व्हेंट्रिकलला पोहोचवणे, असा हा कन्सेप्ट आहे. आणि त्याचे जे हे येतं उंचवटे, हे जे बंडल ऑफ हीज आहे, त्या बंडल ऑफ हीजचे जे उंचवटे आहेत त्याला नाव जे आहे ते आहे पर्किंजे फायबर. त्याला काय म्हणतात? पर्किंजे फायबर. पर्किंजे फायबर असं त्या बंडल ऑफ हीजच्या उंचवट्यांना म्हटलं जातं. याच्यावरती पण एक जुना खूप प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पहा प्रश्न काय विचारलाय परत याच्यावरती, बंडल ऑफ हीजचे जाळे डॅश डॅश काय? बंडल ऑफ हीज काय? संपूर्ण हृदयात पसरलंय का? नाही. इथं तर लगेच कळतं. संपूर्ण हृदयात आहे का? नाही. संपूर्ण हृदयात आहे का? नाही. संपला विषय. फक्त हृदयातील जेवनिका किंवा व्हेंट्रिकल मध्येच पसरलेल्या स्नायुतंतूंचं जाळं किंवा हृदयात पसरलेल्या जेवनिकामध्ये मज्जातंतूंचं. आता स्नायुतंतू आणि मज्जातंतू ह्या दोन्हीचा फरक माहिती पाहिजे तुम्हाला, तर तुम्हाला हा प्रश्न सुटतो. कारण एक तर कळलं की संपूर्ण हृदयात नाही, दोन पर्याय तुम्ही कट केले. पण मग आता मला सांगा, मज्जातंतू तुम्हाला माहिती आहे, मज्जातंतू म्हटलं की मेंदूपासून ते निघलेली वगैरे शिर, आणि मी तुम्हाला आता सांगितलं हा मस्क्युलर ऑर्गन हा स्नायुतंतूंचं जाळं आहे. व्हेंट्रिकल मध्ये आणण्यासाठी इम्पल्स मधून खालच्या दोन मध्येच फक्त असतो. इकडे कुठं आहे का? इकडे असता तर म्हणता आलं असतं की हा संपूर्ण हृदयात आहे, तो खालच्या दोन मध्ये, म्हणून हे खालच्या फक्त व्हेंट्रिकल मध्ये असलेलं जाळं आहे. मग पर्याय क्रमांक 3 याचं काय आहे उत्तर, फक्त हृदयातील जेवनिका किंवा व्हेंट्रिकल मध्ये पसरलेल्या स्नायुतंतूंचं जाळं हे बंडल ऑफ हीज मध्ये येतं. आणि आता तिसरा टाइप्स आहे ब्लड वेसल्स. पण आता आपल्याला वेळ पण खूप झालेला आहे आणि आपले ज्या मुलांनी बॅच वगैरे घेतली, आता पहा पुढच्या याच्यात आपल्याला ब्लड वेसल, धमनी, शिरा हे सगळं आणि परत बाकीचे सगळे PYQ याच्यावरती आलेले पाहायचेत. पण आपल्या ज्या मुलांनी बॅच घेतली ते म्हणतील की सर तुम्ही सगळं युट्यूबला फ्री मध्ये दिलं, तर मग आम्ही बॅच घेऊन काय फायदा. म्हणून पार्ट 2 या हृदय आपला रक्ताभिसरण संस्थेचा पार्ट 2 आपल्या बॅच मध्ये अपलोड होईल. चला मग आजच्या या लेक्चर मध्ये आपण येथेच थांबतोय. लेक्चर तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर नक्की बॅच घ्या आणि इतर गरज असलेल्या मुलांपर्यंत नक्की शेअर करा. आपल्या बॅच लॉन्च झालेल्या आहेत सायन्स बाय प्रमोद सर ऍप वरती, आणि बॅच लेक्चर कसं वाटलं हे सुद्धा नक्की कळवा. कारण आपण डिझाईन करताना तुमच्या कमेंट नुसार जर काही सुधारणा वाटत असेल की अजून हे घ्यायचंय तर नक्की ते केलं जाईल. तशा प्रकारेच व्हिडिओ शूट करून आपण टाकतोय. लाईव्ह सुद्धा लवकरच आपण सुरू करतोय लगेच, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रिंटेड नोट्स वगैरे ऍप मध्ये उपलब्ध आहेत. चला या लेक्चर मध्ये आपण येथेच थांबूया. सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात सुरुवातीला सांगितलेला श्लोक विसरायचा नाही. अमृतस्य पुत्र म्हणजे काही झालं तरी आपण करू शकतो. चला येथे आपण थांबूया. धन्यवाद.